ब्रेकनंतर बघूयात भाजपच्या गोपाळ शेट्टींचा प्रचार नेमका कसा सुरू येतो। उत्तर मुंबईतून यावेळी शेट्टींसमोर मराठमोळी बिनधास्त गर्ल उर्मिला मातोंडकर हिने तगडं आव्हान उभं केलं आहे। तरीही मतदारसंघातील लोकल टच ही गोपाळ शेट्टींची सर्वात जमेची बाजू आहे। पाहूयात गोपाळ शेट्टींचा प्रचार नेमका कसा सुरू आहे। उत्तर मुंबईतून लोकसभेच्या या जागेवर दावेदारी सांगणारा एक उमेदवार म्हणजे गोपाळ शेट्टी। सकाळी रोज 9 वाजता निघायचं आणि वेगवेगळ्या मतदारसंघातल्या भागांना खरं तर भेटी द्यायच्या, लोकांना भेटायचा असा त्यांचा दिनक्रम। आता आपण पाहतोय की त्यांची तयारी झाली आहे बाहेर पडायची। आज त्यांच्याबरोबर डे विथ लीडर करणार आहोत आणि त्यांच्याबरोबर फिरणार आहोत। एकंदर कशा पद्धतीनं लोकांकडे मताची ते मागणी करतात हे आपण बघणार आहोत। त्यामुळे त्यांचा आता हा दिनक्रम सुरू होतोय। आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांना शुभेच्छा देतात त्यांच्या पत्नी, घरातली चिमुरडी मुलं। शेट्टीजी आपण आता कुठे चाललोय? आता आपण मालवणीला चाललोय। मुख्तार अब्बास नकवी येतात तिकडे एक सभा आहे, तिकडे ती सभा पूर्ण करून मग बोरिवलीला परत येणार। आपण जाण्यात ना तुमच्या पत्नीकडनं एक मला विचारायचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना असं कुमकुम तिलक लावता, खूप अशा मनात नेमकं काय भावना असतात? क्या आपकी मन में वो भावनाएं होती जब आप उनको जो तिलक लगाती है? वो शुभ कार्य में हम लोग ऐसे लगाते हैं, इसके लिए नहीं हर बार जब लगाती तो ऐसा लगता है कि अभी जीतेंगे अभी जीतेंगे। हाँ, जीतेंगे कर का मन होता है। त्यांची सून है, अपन त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आप उनके लिए कैंपेनिंग नहीं करते? करते हैं ना, साथ में जाते हैं रैली के लिए और पूरी फैमिली की सपोर्ट रहती है। त्यांची आई आहे, मला वाटते त्यांचा आशीर्वाद घेतानाचे दृश्य आपण बघतोय। जिंकून येणार का तुमचा मुलगा? जिंकणार का? जीतेगा क्या? ओ जीतेगा, जरूर जरूर जीतेगा। चला तर मग आपण मालवणीला जाऊया गोपाळ शेट्टींबरोबर। शेट्टीजी आपण चाललोय मालवणी भागात, जो मुस्लिम बहुल भाग आहे। तुम्हाला ती मतं कशी मिळतील, म्हणजे काय कारण आहे, कशी मिळतील? हे बघ, 2014च्या निवडणुकीतही मला मुस्लिम एरियामधून मतं मिळाली। मी ज्या नगरसेवक म्हणून लढत होतो किंवा बोरिवली विधानसभेतून लढलो, तिथे मुस्लिम मतं मला आधीपासून मिळत होते। इन बल्क मिळत नव्हते हे मान्य मला, पण काही मतं मिळत होती। तसंच मालवणीला मागच्या वेळी काही मतं मिळाली आणि मतं मिळाल्यानंतर मग सतत मी 5 वर्ष काम करत राहिलो। तिकडे काम केल्यानंतर अनेक लोकांना सोबत जोडलं आहे मी। आणि म्हणून हे बघा, देशाला आपल्याला सर्व लोकांना जोडायचं तर वी शुड कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है। तर आपण माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने 1952 पासून संघर्ष करून 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 ह्या पक्षाला इतका मोठा केला आहे। ॲट अ ग्लान्स आपल्याला कोणी मिळणार नाही। आपण भरपूर कामं केली असलं, आपण खूप प्रामाणिक असलं, आपण खूप परिश्रम करत असलो तरी नॉट नेसेसरली सर्व समाज सगळेच तुम्हाला मत देतील असं काही जरुरी नाही आहे। पण आपला प्रयत्न सतत आपण करत राहायला पाहिजे। की त्यांना एक गठ्ठा मतं अशी मिळतात असं नाही, पण काही पॉकेट्समध्ये नक्की मिळतात। तर ती काही पॉकेट म्हणजे कोणते नेमके ते बघूया। चला, आप देख रहे हैं जनाब फारूक आजम साहब मौजूद हैं, जनाब मुख्तार अब्बास नकवी साहब, गोपाल शेट्टी साहब का, और जनाब इस पर जोरदार तालियां गोपाळ शेट्टींसाठी खरं तर मुस्लिम मतदारसंघात मतांचा जोगवा मागण्यासाठी खुद्द आशिष शेलार मुंबई बीजेपीचे अध्यक्ष इथे आले। थेट त्यांच्याकडे जाऊन घेऊया कोणत्या बेसिसवर वाटतं की इथली मतं ही बीजेपीला मिळू शकते। जो जनतेचं काम करतो, जो रोज लोकांना भेटतो, जो रोज लोकांची दुःख आपली समजतो, त्या दुःखांसाठी संघर्ष करतो, असा उमेदवार या मतदारसंघामध्ये गोपाळ शेट्टी सोडून कोणी नाहीच आहे। आणि त्यामुळे गोपाळ शेट्टीजींचा विजय हा विक्रमी मताधिक्याने होईल असंच पूर्ण चित्र या ठिकाणी आहे। मुख्तार अब्बास नकवी आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडे जाणून घेऊया की तुम्ही गोपाळ शेट्टींसाठी रॅली करायला मालवणी भागात आलात, पण जिथे जर आपण बघितलं की जो म्हणजे मुस्लिम घटक इतका नाराज असताना तुम्हाला काय वाटतं की इतकी मतं गोपाळ शेट्टीला? हम सबके साथ सबके विकास पर यकीन करते हैं। समाज के हर वर्ग हर तबके का विकास हमारी प्राथमिकता है और उस विकास के रास्ते पर हम देश को ले जा रहे हैं। तो तुम्हें गैंगस्टर, गालियों का गैंगस्टर कोणाला म्हटलात? राहुल गांधी? ये गाली के जो मवाली हैं, इन गाली के गैंगस्टर के का इनकाउंटर जरूरी है। और वो इनकाउंटर जो है वो ईवीएम मशीनों से ही होगा। और गैंगस्टर कौन सा आपसे वो जानना लोग हैं, लंबी लाइन है। हमारी पत्नी है,
सवारी पक्की है, चाचा बोले चाची बोले कमल हमारा लक्की है, जी सवारी पक्की पक्की है, मुन्ना बोले मुन्नी बोले कमल हमारा लक्की है, जी सवारी पक्की है। खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न किंवा तुमच्यावर एक असा आरोप इथल्या आघाडीच्या उमेदवारांना म्हणजे उर्मिला मातोंडकरनं केलेला आहे की तुम्ही सरळ सरळ म्हणालात की उर्मिलाचा चेहरा बघून तिला तिकीट मिळालं आणि ज्याचं कुठे ना कुठेतरी तिला वाईट वाटतं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा महिलेचा एका अपमान आहे की फक्त चेहरा बघून म्हणजे मतदान करणार लोक असं काहीतरी तुम्ही त्यांना म्हणणार. मी असं अजिबात म्हटलेलं नाही आहे. मी पहिल्या दिवसापासून त्यांचा सन्मान करतो कारण ती माझ्यापेक्षा वयाने छोटी आहे. मी 27 वर्ष प्रतिनिधी जीवनामध्ये काम करतो. माझ्यावरती 4 आरोप ती लावू शकते परंतु शी इज ब्लँक. तिच्याबद्दल मी काही बोलणं हे बरोबर नाही आहे. आणि एक महिला आहे त्याच्याशिवाय ती एक सेलिब्रिटी आहे. तिचा एक वर्ग आहे म्हणणारा आणि ते वर्ग मलाही मानतात. हां म्हणून मी असं म्हटलं होतं का लोकांचं असं म्हणणं आहे का उर्मिला यांचा आम्ही चेहरा बघू आणि गोपाल शेट्टींचं काम बघू आणि आम्ही ठरवू कोणाला मतदान करायचं म्हणून. दिस वॉज अ कॉमेंट फ्रॉम द जनरल पब्लिक. मला असं म्हणण्याचं काय कारणच नाही. कारण सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणारे खासदार म्हणून गोपाळ शेट्टींचं मागच्या निवडणुकीनंतर त्यांचं नाव आहे आणि अशात पुढे नेमकं काय होणार आहे. आता आपण मायनॉरिटी संदर्भात जे काम करणारे लोक आहेत त्यांनाच भेटायला चाललो बरोबर ना. तर त्याच्यामुळे बघूया तिकडे काय प्रतिसाद आहे का. आणि कारण त्यांचा हा दिवस हा तिथेच संपणार आहे प्रचाराचा कारण 10ची ही डेडलाईन आहे. त्यामुळे चला मोदी सरकार दरबार उत्तर मुंबईचा खासदार गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी स्थानिक खासदार आहेतच पण ज्या पद्धतीनं त्यांचं थोडंफार वादातीत कारकीर्द होती ती म्हणजे गार्डन संदर्भात त्यांच्यावर आरोप केले जात होते. पण आता जर बघितलं की त्यांनी कंबर कसली आहे आणि त्यांच्या विरोधात जरी उर्मिला मातोंडकर सारखी एक अभिनेत्री आणि काँग्रेसचा आघाडी उमेदवार एक नवा चेहरा जरी असला तरी नेमका त्यांचा हा करिश्मा किंवा त्यांच्या लोकांमधली पोहोच तशीच कायम राहते का तेवढंच मताधिक्य मिळते का आणि तेवढ्याच मताधिक्याने लोक त्यांना निवडून देत आहेत का हे खरं तर बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरे सह स्वाती लोखंडे डोके न्यूज 18 लोकमत उत्तर मुंबई.